जळगाव बाजार समितीतील शिवसेना ठाकरे गटाचे सभापती श्यामकांत सोनवणे यांच्याविरुद्ध संचालकांनी अविश्वास ठराव आणलेला आहे आणि हे सर्व 13 संचालक जे आहेत ते सहलीला रवाना झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः सभापती श्यामकांत सोनवणे आहेत। काय सांगणार भाऊ, तुमच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला जातो आहे, संचालक सुद्धा सहलीला रवाना झाले आहेत। हे राजकारण आहे, राजकारणामध्ये असं चालत असतं आणि अशा घटना घडत असतात। पण हे गेलेले असले तरी मी या अविश्वासाला समोर जाणार आहे। अच्छा भाऊ, ते त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी 1 वर्ष राजीनामा द्यायचं ठरलेलं होतं, मात्र त्याच्यामुळे संचालकांमध्ये तुम्ही राजीनामा दिला नाही 1 वर्षानंतर, म्हणून संचालकांमध्ये नाराजी होती। नाही, हे असं ठरलेलं नव्हतं। पहिले असं ठरलेलं होतं की जर बिनविरोध झालं तर 1 वर्ष, आणि बिनविरोध जर नाही झालं तर मग विषय मतदान झाल्यानंतर विषय कुठे येत होतो। भाऊ, आपल्या कामासंदर्भात पण या ठिकाणी जे आहे आपलं बाजार समितीतलं काम व्यवस्थित असताना पण संचालकांमध्ये नेमकी काय नाराजी राहिली ते मी नाही सांगू शकत, तेच सांगू शकतील। कारण मी जेव्हापासून बसले तेव्हापासून 27 महिन्यात मी एकही पगार मिस केलेला नाही। दर 1 तारखेच्या 3 तारखेच्या माझा कर्मचाऱ्यांचा पगार होत होता, वसुली वाढवली होती। माझे 3.5 कोटी रुपये मी वर्षाला वाढवले होते। मागच्या टायमाला असं कधी झालं नव्हतं, 5-5, 7-7 महिने पगार होत नव्हते। माझ्या कारकिर्दीत एकही पगार राहिलेला नाही कर्मचाऱ्यांचा। असं असताना भाऊ नेमकं संचालकांमध्ये काय नाराजी रे? आता हे त्यांनाच विचारावं लागेल त्यांची काय नाराजी होती। मी काम तर चांगलं केलेलं आहे, आता बघू आपण काय करायचं तर पुढं। भाऊ, जे संचालक गेले सहलीला ते आता आपले पण महाविकास आघाडीचे पण काही संचालक आहेत? हो आहे, त्यात माझा आत्तेभाऊसुद्धा आहे। आता त्याची काय नाराजी असू शकते आता तो सांगू शकतो या संदर्भात। अच्छा, पण आता 19 तारखेपर्यंत या सर्व गोष्टी समोर येतील, नेमकं कसं सामोरे जाणार या परिस्थितीत? आता त्या टायमाला ठरवू आपण, 19 तारखेपर्यंत टाईम आहे अजून, तोपर्यंत विचार करून नंतर ठरवू आपण काय करायचं। समोर जाणार या परिस्थितीत? हो, समोर तर जावंच लागणार आहे। तर हे होते आपल्यासोबत सभापती श्यामकांत सोनवणे की महाविकास आघाडीचे सुद्धा संचालक सहलीला रवाना झालेले आहेत, त्यांच्या जवळचं नातेवाईक आहेत, त्यांच्यामध्ये नेमकी काय नाराजी आता हे ते स्वतःच सांगू शकतील। मात्र बाजार समितीमध्ये मी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समितीतले कामकाज जे गेल्या काळात ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, कर्मचाऱ्यांचे पगार असतील ते वेळेवर करण्याबरोबरच इतरही कामं केली। मात्र चांगलं काम करत असताना नेमकी संचालकांमध्ये काय नाराजी आहे हे ते स्वतःच सांगू शकतील। मात्र शेवटी राजकारण आहे, राजकारणामध्ये ह्या गोष्टी सुरूच असतात, त्यामुळे ज्या गोष्टी घडत आहेत त्या सर्व गोष्टीला मी सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया श्यामकांत सोनवणे यांनी दिली आहे। मात्र सध्या तरी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बाजार समितीतले जे राजकारणात बदल होत आहेत हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो आहे। कॅमेरा पर्सन वसीम खानसोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।